श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे शनिवार आणि दिनांक आहे 9 ऑगस्ट. या दिवशी आलेली आहे नारळी पौर्णिमा. या दिवशी रक्षाबंधन देखील आहे. नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन साजरे केले जाते. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते, परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. रक्षाबंधन या दिवशी नारळी पौर्णिमा म्हणजेच या दिवशी श्रावणी पौर्णिमा, समुद्राची पूजा या दिवशी केली जाते. समुद्राला नारळ वाहिला जातो. तसेच भगवान विष्णू माता लक्ष्मीची विधिवत पूजाही केली जाते. आणि पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते आणि तिची पूजा, सेवा, उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते. तिची कृपा, आशीर्वाद आपल्यावरती राहण्यासाठी या दिवशी माता लक्ष्मीची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील आपल्याला करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. हा उपाय आपल्याला श्रावणी पौर्णिमेला करायचा आहे, म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय मुलांसाठी करायचा आहे. आपल्या मुलांसाठी सकाळीच आपल्या मुलांवरून ही एक वस्तू जी आहे तर ती उतरून टाकायची आहे. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी जर आपल्या मुलांवरून आपण ही एक वस्तू उतरवून टाकली तर मुलांचे सर्व दोष, विघ्न, संकट, अडचणी सर्व संपून जातात. मुलांच्या अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, त्याचबरोबर व्यवसायामध्ये भरभरून प्रगती होते. मुलांच्या जीवनातील सर्व दोष हे दूर होतात. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, उद्या आहे नारळी पौर्णिमा. तर ही नारळी पौर्णिमा जी आहे तर ती सुरुवात होणार आहे आज, म्हणजेच 8 ऑगस्टला दुपारी 2:12 तिची सुरुवात होणार आहे आणि 9 ऑगस्टला दुपारी 1:24 तिची समाप्ती होणार आहे. त्यामुळे ही जी तिथी आहे तर ती 9 ऑगस्टला साजरी करण्यात येणार आहे. कारण उदय तिथीनुसार आपली जी पौर्णिमा आहे तर ती 9 ऑगस्ट रोजी साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर आपल्या मुलांवरून सकाळी 12 वाजायच्या आतच पूर्ण करायचा आहे. तर पहा, हा उपाय जो आहे तर तो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला, अमावस्येला तुमच्याशी शेअर करत असते. तुम्ही इथून मागचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्ही हा उपाय तुम्हाला कळलाच असेल. तर हा उपाय जो आहे तर तो आपल्या मुलांसाठी अतिशय प्रभावशाली असतो. त्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्हाला आठवण करून देण्यासाठी हा उपाय मला टाकावा लागतो. आता तुमची मुलं ही कितीही लहान असू द्या किंवा कितीही मोठी असू द्या, अगदी लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठ्या मुलांपर्यंत, अगदी लग्न झालेली जरी मुलं असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आपले मुलं हे लहान असतात तर ते लहान मुलं खूप चिडचिडेपणा करतात, हट्टीपणा करतात, ऐकत नाही आणि कधी कधी ते अचानक आजारी पडतात. अचानक बाहेरून आल्याच्यानंतर त्यांना ताप येतो किंवा ते खाणं सोडून देतात आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन सुद्धा त्यांचं राहत नाही. अशा बऱ्याच वेळा मुलांना होत असतं. तर असं हे ज्यावेळेस होतं ना त्यावेळेस मुलांना बाहेरची नजरबाधा लागलेली असते. कारण पहा, आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती येऊन गेली किंवा आपण एखाद्या ठिकाणी मुलांना घेऊन गेलो आहोत, त्या ठिकाणची नकारात्मकता, त्या ठिकाणची लोक, त्यांची नजर हे आपल्या मुलांना लागली जाते आणि त्यामुळे आपले मुलं हे लवकर आजारी पडतात, त्यांची प्रगती कुठेतरी थांबली जाते. तर लहान मुलांच्या बाबतीत ह्या गोष्टी घडत असतात. तसेच लहान मुलांनाच नजर लागते असं अजिबात नाही, मोठ्या मुलांना देखील नजर लागली जाते. आपली मुलं ही मोठी आहेत आणि अगोदर खूप अभ्यास करायची, खूप चांगले मार्क त्यांना पडायचे, परंतु आता ते त्यांचा अभ्यास करण्यावरचं मन जे आहे तर ते मन होत नाही, म्हणजे त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही. ते खूप आळशी झालेले आहेत आणि त्यांची प्रगती कुठेतरी थांबली गेलेली आहे. तर अशा वेळेस आपल्या मुलांना नजर लागलेली असते. त्यांची नजर दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तसेच अगदी पदवी धारण केलेली आपली मुलं आहेत, त्यांचं शिक्षण खूप झालं आहे पण त्यांना नोकरी प्राप्त होत नाही आहे किंवा योग्य तो मोबदला त्यांना त्या नोकरीतून मिळत नाही आहे, प्रमोशन होत नाही आहे, अशा बऱ्याच समस्या मुलांना जाणवत असतात. कधी कधी तर मुलं लग्नाच्या वयाची झाली तरी त्यांचं लग्न जमत नाही. अशा बऱ्याच समस्या मुलांच्या बाबतीत घडत असतात.
अशा वेळेस मुलांची जी नजर आहे तर ती आपल्याला उतरवायची असते. मुलांना या ज्या गोष्टी आहेत या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणची जी काही जागा आहे ती कधी-कधी नकारात्मक असते. मग ते मुलांना समजत नाही आणि त्यांच्याबरोबर ती नकारात्मकता त्यांच्याबरोबर येते आणि त्यांना ती नकारात्मकता लागली जाते. म्हणूनच त्यांच्यासाठी सुद्धा हा प्रभावी उपाय आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, अंघोळ करायची आहे. त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. तुळशीची पूजा करायची आहे, मुख्य दरवाजाची पूजा करायची आहे. बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेले आहेत, तर त्यापैकी जे उपाय तुम्हाला करणं शक्य होईल ते तुम्ही नक्की करायचे आहेत. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे. आता पिंपळाचं पान तुम्हाला देठासोबत घरी घेऊन यायचं आहे. आता तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे. आता भात शिजवताना तुम्हाला त्यामध्ये मीठ घालायचं नाही, तेल घालायचं नाही. अळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे. अगदी उपायासाठी लागेल एवढाच भात शिजवायचा आहे. शिल्लक राहिला आहे आणि तो मुलांना खायला द्यायचा नाही. तर तुम्हाला तेवढाच भात शिजवायचा आहे जेवढा तुम्हाला उपायासाठी लागणार आहे. म्हणजे 1 वाटी भात शिजवू शकता किंवा तुमची 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळा भात शिजवायचा. एकच भात शिजवायचा आहे पण उपाय करायला वेगवेगळा पानावरती तो घ्यायचा आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, हे पिंपळाचं पान घ्यायचं आहे. हे पिंपळाचं पान तुम्ही एका प्लेटमध्ये घ्या किंवा पुष्ट्यावरती घ्या किंवा द्रोणमध्ये घ्या किंवा पेपर प्लेटमध्ये घ्या. तर ते घेतल्यानंतर त्यावरती तुम्हाला हा जो भात शिजवलेला आहे तो टाकायचा आहे. त्यावरती लाल देठाच्या मिरच्या ज्या आहेत वाळलेल्या त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. आता ही प्लेटमध्ये तुम्ही पान घेतलेलं आहे किंवा द्रोणवरती घेतलेलं आहे. तर ते पान तुम्हाला काय करायचं आहे, हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुमच्या मुलांना पूर्व पश्चिम बसवायचं आहे आसन टाकून आणि त्यांच्या डोक्यापासून तर खाली पायापर्यंत तुम्हाला त्याच्यावरून 7 वेळा हे पान जे आहे तर ते उतरवून घ्यायचं आहे आणि घराच्या बाहेर नेऊन तुम्हाला एखाद्या अशा ठिकाणी टाकायचं आहे जेणेकरून तिथं येऊन पशुपक्षी हे खाऊन जातील. मग तुम्ही हे पान रस्त्याच्या एखाद्या साईडला किंवा कुणी त्याला ओलांडणार नाही, येणार जाणार नाही अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आता तुमच्या घरामध्ये 2 मुलं आहेत, तर 2 मुलांसाठी वेगवेगळे पान, वेगवेगळा भात तुम्हाला घ्यायचा आहे. सांगितल्या पद्धतीने तुम्हाला जसा सांगितला आहे तशा पद्धतीने तुम्हाला उपाय करायचा आहे. आता तुमची मुलं ही बाहेरगावी शिकण्यासाठी गेलेली असतील, तर तिथे तुम्हाला काय करायचं, तर तुम्हाला बाहेरगावी तुमच्या आईकडे असतील किंवा घरातल्यांच्याच कुणाकडे ते गेलेले असतील, तर तिथे त्यांना तो उपाय करायला सांगू शकता. नसेल तर मग तुम्ही काय करायचं, मुलांच्या फोटोवरून तुम्हाला हे जे उपाय सांगितलेला आहे तो करायचा आहे. नाही तर मुलांना व्हिडिओ कॉल करून हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर पहा, हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला उद्या सकाळी 12च्या आतच करायचा आहे. आता बऱ्याच जणांच्या मुलांना सुट्टी असू शकते, पण बऱ्याच जणांच्या मुलांना सुट्टी नसेल, तर मग त्यांनी काय करायचं, तर ज्यांच्या मुलांना सुट्टी आहे त्यांनी हा सकाळीच उपाय करायचा आहे. ज्यांच्या मुलांना सुट्टी नसेल, तर मग त्यांनी संध्याकाळी हा वेगळा उपाय सांगत आहे तर तो करायचा आहे. आता हा दुसरा उपाय जो आहे तर तो तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यानंतर रात्री 12पर्यंत करू शकता. तर हा उपाय कसा करायचा आहे, तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी नसेल तर काळी घेतली तरी चालेल. थोडेसे मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ नसेल तर बारीक मीठ घेतलं तरी चालेल. ह्या 3 वस्तू मुलांवरून डोक्यापासून तर खाली पायापर्यंत त्यांना पूर्व पश्चिम बसवायचं आहे आणि ह्या डोक्यापासून तर खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. आणि थोडासा कापूर घ्यायचा आहे. एका प्लेटमध्ये ह्या वस्तू आणि कापूर टाकून त्या जाळून टाकायच्या आहेत. तर अशा पद्धतीने हे जे 2 उपाय आहेत तर ते तुम्हाला करायचे आहेत. पहिला जो उपाय आहे तर तो सकाळी 12च्या आत करायचा आहे आणि दुसरा जो उपाय आहे तर तो संध्याकाळी 6च्या नंतर रात्री 12पर्यंत तुम्हाला करता येणार आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.